हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. या ठिकाणी मी अस्तर कटोरी ब्लाऊज कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मशीनचा उपयोग न करता 5 ते 10 मिनिटात अस्तर पार्ट आपण कसे जोडून घेणार आहोत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल. चला तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. अशा प्रकारे मी तुम्हाला ब्लाऊजची कटोरी अस्तरला जोडून दाखवणार आहे. कटोरीचे दोन्ही पार्ट समोरासमोर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. मेन फॅब्रिकची उलटी साईड अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर या दोन्ही कटोऱ्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहे. अस्तर पार्ट तयार करण्यासाठी मी या ठिकाणी या फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहे. या फॅब्रिक ग्लूमुळे आपले काम खूप सोपे झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही उलट्या साईडने पूर्ण ज्या पद्धतीने आपण मशीनवरती या पार्टला शिलाई देऊन घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा ग्लू लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित एकसारखा ग्लू आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्यामुळे हे पार्ट चांगल्या पद्धतीने चिटकवता येणार आहे. हा ग्लू मी मिशोवरून घेतलेला आहे. 180 रुपयामध्ये मला अशा 4 बॉटल्स मिळालेले आहे. अशा पद्धतीने हे पार्ट आपल्याला यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे हाताने प्रेस करून चिकटून घ्यायचे आहे. सेम त्याच पद्धतीने मी हा दुसराही पार्ट तयार करून घेणार आहे. ज्या ताई नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी खूप छान उपयोगाचा हा व्हिडिओ आहे. कारण नवीन शिकत असलेल्या ताईंच्या ब्लाऊजमध्ये पार्ट जोडताना बऱ्याच ठिकाणी घोळ वगैरे येतो. अशा पद्धतीने जर त्यांनी ग्लूच्या मदतीने पार्ट चिकटवले तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागणार नाही. एकदम व्यवस्थित प्लेन असे हे एकसारखे पार्ट जोडल्या जातात. त्यामुळे आपली ब्लाऊज शिवण्याची गतीही वाढते. अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट चिकटवून घेतलेले आहे. त्यानंतर यावरती या गरम प्रेस आपल्याला फिरवून घ्यायची आहे. त्यामुळे हे लवकर वाळून तयार होते. सेम त्याच पद्धतीने सर्व पार्ट मी समोरासमोर व्यवस्थित ठेवून चिकटवून घेणार आहे. बॅक पार्टला जर तुम्ही पायपिंग करत असाल तर या ठिकाणी तुम्ही बॅक पार्ट पण त्याच पद्धतीने उलट्या साईडने मेन फॅब्रिक ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही जोडून घेऊ शकता. या ठिकाणी मी बॅक पार्ट चिकटवून घेणार नाही कारण की बॅक पार्ट मी हा पलटवून घेणार आहे. त्यामुळे याला मी चिकटवणार नाही. बाही जोडताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. बाही ही व्यवस्थित समोरासमोर ठेवून खोल भाग समोरासमोर आला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून आपल्याला चिकटवून घ्यायची आहे. कारण बाही जोडताना बऱ्याच वेळा उलटी बाही दोन्ही बाह्या एकसारख्या जोडल्या जातात. त्यामुळे आधीच आपल्याला बाह्या व्यवस्थित सरळ समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे. खोल भाग आधी चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला हे चिकटवून घ्यायचे आहे. परत बाही जोडताना उलट्या साईडने आपण कापड अशा पद्धतीने ठेवल्यानंतर या ठिकाणी समोर कपडा आपल्याला जास्त शिलाई मार्जिन या ठिकाणी जास्त ठेवायची आहे. कारण बाही चिकटवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने फोल्ड करण्यासाठी कापड लागतो. त्यामुळे बाही चिकटवताना ही काळजी सर्वांनी नक्की घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान व्यवस्थित एकसारखे प्लेन हे पार्ट जोडल्या गेलेले आहे. याची फिनिशिंग किती छान दिसत आहे.
पार्ट चिकटवल्यानंतर त्यावरती प्रेस फिरून घेतलेली आहे आणि मग कटिंग करून घेतलेले आहे. हे पार्ट जोडून तयार करताना कडेकडेलाच ग्लू लावून आपण हे पार्ट चिकटून घ्यायचे आहे. मधल्या भागाला ग्लू लावायचा नाही, त्यामुळे कापड खराब होऊ शकते. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर तुमचेही पार्ट अशाच पद्धतीने सुंदर तयार होतील आणि ब्लाऊज लवकर लवकर शिवल्या जातील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद. खूप आभार तुम्हा सर्वांचे.